आता ह्यो फोटो धरून आता हे तुझा फोटो इथं अपलोड केला. आता ह्यो फोटो इथं अपलोड केला, ट्रेनिंग आयडेंटिटी कार्ड. आता हे असं वर धरायचं, वर इथंपर्यंत क्लोज करायचं आणि इथं असं हे वडायला वडला. आता इथं काय करायचं, नेम ऑफ ट्रेड कोलम स्पेस कोपा COPA असं धरायचं. तर क्लूक असा पूर्ण ड्रॅग करायचा, ह्याला वाढायचं, क्लोज करायचं. आता इथं बोल्ड केलं, बोल्ड केल्यानंतर सेंटर मार्क करायचं आणि इथं आता इथं बघा हे एवढं आलेलं आहे. आता इथं कॅमेरा नावाचं आलं. ओके, हे इथं खाली दिसत नाही, हे बघा असं असं वाढायचं. झालं, ह्यो इथं कोपाचा ट्रेड तुमचा आलेला आहे. आता जर समजा तुम्हाला त्याचा ड्रॅग करायचा, तुम्हाला ह्याच्यामध्ये समजा पूर्ण ह्याच्यामध्ये शेपमध्ये बसवायचा, पूर्ण सगळायचा. आता फॉर्मॅटमध्ये जायचं, त्याची शेपची आउटलाईन, टेक्स्टची आउटलाईन हे काय इथं चूज करायची, किंवा इथं आहे शेप आउटलाईन, इथं शेप फिल आहे, हे बघा आलं का. आता समजा मोर कलरमध्ये तुम्हाला चूज करायचा आहे, किंवा तुम्हाला दुसरा कलर घ्यायचा आहे हे अशामध्ये, असं तो तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला जो मनपसंत कलर वाटेल त्या पद्धतीनं घ्यायचं. असं काय तुम्हाला हे केलं नाही. आता जर समजा मी हे येलो कलर घेत आहे, येलो कलरमध्ये तुम्हाला पण करता येतं. आता हे लाईट कलर आहे किंवा येलो, आता येलो कलरमध्ये अशा पद्धतीने घ्यायचं. आणि आता समजा टेक्स्टफिलमध्ये आता समजा ह्यो कलर घेतला ना, ब्लॅक, हे इथं आहे, आलं का, ह्यो इथं आलेला आहे. नेम ऑफ ट्रेड असं धरायचं, एवढाच फक्त धरायचा आहे, इथंपर्यंत चूज करायचं, एवढा हे इथं चूज करायचा. आता हे अशा पद्धतीनं झालेलं आहे. आता इन्सर्टमध्ये जायचं, पुन्हा तेच घ्यायचा ड्रॉबॅक, इथून असा ड्रॅग करायचा, इथून एवढाच हे असा खाली पडायचा, कुठंपर्यंत एवढा, इथून एवढं पण, आणि हा असं टाईप करायचं. आता काय इथं नाव दिलंय, आता नाव इथं टाईप करायचं, सेंटर मार्जिन घ्यायचं, सेंटर मार्जिन आता सेंटर अलाइन. आता इथं नाव द्यायचं अभियान. आता तुझं काय नाव, साहिल सुनील भांगरे, साहिल सुनील भांगरे. आता बरोबर आहे. आता ह्याला बोल्ड करायचं, बोल्ड केल्यानंतर इथं जायचं, कॅम्ब्रियामध्ये जायचं, हे तुझा इथं झालेला आहे. आता समजा मला ह्यो इथं फॉन्ट दुसरा कलर घ्यायचा आहे, इथं आता समजा मी हा कलर दिला, निळा कलर. आता ह्यो निळा कलर इथं दिलेला आहे. आता तिची शॅडो इफेक्ट पण देता येते, हे वेगळ्या पद्धतीचं आहे, तसं तुम्ही इथं चूज करू शकता. आता हे बघा इथं आलं का, हे आलेलं आहे. असं हे आता इथं द्यायचं. आता इथं त्याच्या पलीकडे इथं द्यायचं, डेट ऑफ बर्थ टाकायचं, DOB. आता नो शॅडो म्हटलं तरी चालतं. आता इथं कुठे गेलं ते आता इथं बघा, हे कलर इथं हे आता हा असा कलर देतो, बरोबर आहे. आता इथं असं चूज करायचं, सेंटर मार्जिन करायचं. आता DOB, आता इथं डेट ऑफ बर्थ, त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर, REG नंबर, रजिस्ट्रेशन नंबर. आता इथं रजिस्ट्रेशन नंबर इथं वरती पण कोलन द्यायचं, त्यानंतर खाली घ्यायचं, एंटर मारायचं. कळालं का, लक्षात ठेवा, खाली म्हणजे एंटर, लक्षात ठेवा, एंटर. त्यानंतर सेशन नंतर आणखी घ्यायचं, कॉन्टॅक्ट नंबर NO. त्यानंतर आधार नंबर इथं आधार नंबर नंतर ॲड्रेस झालं. आता इथं असं चूज करायचं. आता डेट ऑफ बर्थ मध्ये आता आपण काय टाकणार, आता डेट ऑफ बर्थ तुझी इथं दिलेली आहे.
डेट ऑफ बर्थ मध्ये आता समजा 23/8/2006, 23/08/2006. आता इथं रजिस्ट्रेशन नंबर काय येणार? रजिस्ट्रेशन मध्ये तुमचा ITIचा नंबर 20/240/06A/039/405 झालं. आता हिचं सेशन द्यायचं 2024-2025 झालं. आणि कॉन्टॅक्ट नंबर तुझा मोबाईल नंबर. कॉन्टॅक्ट म्हणजे तुमचा मोबाईल नंबर 94 096 94 036 65 119 आणि त्यानंतर तुमचा आधार नंबर इथं टाकायचा 53 96 067 044. हे तुमचा आधार नंबर जो काय असेल तो फॉर एक्झाम्पल. आणि इथं तुमचा आता इथं तुमचा ॲड्रेस इथं मवेशी तालुका अकोले डिस्ट्रिक्ट AHMEP NAGA 422/4. आता हे डेट मध्ये झालंय सर. आता इथं वर घ्यायला आपल्याला असा वर घ्यायचा आला का? हे असं इथं वर घेतलं आणि त्यानंतर आता इथं खाली ट्रेनी सिग्नेचर. आता ट्रेनी सिग्नेचर मध्ये खाली जायचं. आता इथं पुन्हा तसाच कॉलम करायचा, शिफ्ट द्यायचं, इथं असं करायचं. आलं ते घ्यायचं, त्यानंतर आणखी घ्यायचं, असं करायचं, असं आलं का? आता इथं खाली इथं असं घ्यायचं. आता इथं ट्रेनिंग इथं टॅब मारायचा TRINCIPAL P कॅपिटल पाहिजे. आता इथं प्रिन्सिपल SIGN. आता इथं पूर्ण जरा असं या बघा इथं आलं. आता इथं ड्रॉ करायचं प्रोजेक्ट. ओके. आता हे ड्रॉबॅक केल्यानंतर असं धरायचं, हे इथं धरायचं आणि प्रिन्सिपलला तसाच करायचा, प्रिन्सिपलला असा ड्रॉबॅक. ओके. किंवा इथं असा ड्रॉबॅक जरा असा वर घे. ओके. आता समजा ट्रेनिंगला मला सिग्नेचर द्यायचं. आता इथं शेप फिल्ड मध्ये जायचं, पिक्चर ऍड करायचं. आता समजा हे तुझा सिग्नेचर इथं पिक्चर मध्ये गेल्यानंतर इथं आलं का? ह्याच्यात बसलं. आता तसंच इथं जायचं, पिक्चर मध्ये सिलेक्ट करायचं आणि हे प्रिन्सिपलचा सिग्नेचर झालं. इझिली दॅट्स इट. हे तुमचं आय कार्ड अशा पद्धतीनं झालेलं. ओके. हे असं तयार करायचं, कळालं काय? असं तयार करून मला दाखवा. ओके.